शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे के नेतृत्व में चेंबूर के लोगों को बड़े स्क्रीन पर प्राण प्रतिष्ठा समारोह का लाइव प्रसारण दिखाया गया। भारी संख्या में लोग यहां मौजूद रहे और उन्होंने अयोध्या में हो रहे कार्यक्रमों को लाइव देखा। इस दौरान पूर्व विधायक तुकाराम काते और खुद अविनाश राणे के अलावा शिवसेना के कई वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ता और भारी संख्या में स्थानीय लोग मौजूद थे। सभी ने लाइव प्रसारण करने पर विभाग प्रमुख अविनाश राणे की जमकर तारीफ की। इस दौरान कई लोगों को भगवान का पूजा करते देखा गया तो कई लोग भावुक नजर आए। वहीं पर लोगों में खुशी थी तो बीच बीच में लोग जय श्री राम के नारे लगाते नजर आ रहे थे। आणि हा 50 वर्षाचा इतिहास या ठिकाणी 50 वर्षानंतर बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं पाहिजे आणि याची इच्छा पूर्ती आज या ठिकाणी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेली आहे। हा स्वप्नपूर्ती इतिहास सुवर्ण अक्षराने या ठिकाणी लिहिला जाईल। अखंड हिंदुस्थानमधील सर्व हिंदू बांधवांना या ठिकाणी अभिमान वाटावा असं हे काम या ठिकाणी या हिंदुस्थानमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर स्थापन करून आज आमचे विभाग प्रमुख आमचे अविनाश राणे यांच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राची जी स्थापना होते ती स्थापना माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, योगी साहेब ही स्थापना होत असलेल्या सर्व स्क्रीन जे दाखवत आहे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। आणि प्रभू रामचंद्राची जी मोठी स्थापना होते त्याचा खूप खूप अभिमान आहे आम्हाला। एक कारसेवक म्हणून मला खूप अभिमान आहे। खूप यातना आम्ही भोगल्यात, दोन्ही टायमाला यातना भोगलेल्या आहेत, पण आज त्याचं आम्ही जिवंत आहोत आणि जिवंत असताना ही स्थापना होते हे बघायला खूप फार आनंद होतो। शुभेच्छा देण्या सर्वात महाराष्ट्र राज्याचे धाडसी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आम्हा सर्व विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या होत्या की हा जो सोहळा आहे, ऐतिहासिक धार्मिक सोहळा, हा सोहळा सर्व नागरिकांना या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर पाहता यावा। त्याप्रमाणे आम्ही या वैभवनगर या ठिकाणी शाखा क्रमांक 153 येथे याचं आयोजन केलेलं आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या मंदिराचं पुनर्निर्माण झालं आणि आज प्राणप्रतिष्ठापना त्यांच्या शुभ हस्ते होत आहे। हा पूर्ण देशवासियांसाठी आणि जगामध्ये असलेल्या, विश्वामध्ये असलेल्या सर्व हिंदूंसाठी अतिशय अभिमानाचा आणि गौरवाचा दिन आहे। 500 वर्षानंतर रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना पुनश्च अयोध्येमध्ये होत आहे आणि या निमित्ताने मी देशवासियांना सांगू शकतो आणि सांगू इच्छितो की पुन्हा हे रामराज्य या ठिकाणी या धर्तीवर अवतरलेलं आहे या खंडामध्ये आणि त्याचा आनंद आज आम्हाला भरभरून आहे, शब्द कमी पडतील एवढा आनंद आज आम्हाला आहे। आणि त्या ठिकाणी आमचे नेतृत्व आमचे जे करतात दक्षिण मध्य मुंबईचे खासदार श्री राहुलजी शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतोय, ते देखील या ठिकाणी थोड्या वेळात उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी या विभागातील पूर्वीचे आमदार माननीय श्री तुकाराम काते साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि देशवासियांना एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी आज पाहायला मिळाला।
आणि याची देही याची डोळा म्हणजे आम्ही 92च्या काळचे सेवकांचे शिवसैनिक आहोत आणि त्यानंतर आज आम्ही हा 16 दिवशी बघतो. म्हणजे आमची पिढी धन्य झाली की आम्ही 90-92ची काळसेवाही पाहिली आणि राम मंदिर पूर्ण होताना पाहिलं. अतिशय आनंद, धन्यवाद. काय सांगणार याबद्दल? अतिशय भूतपूर्व सोहळा हिंदुस्थानच्या इतिहासामधील 500 वर्षानंतर हा जो सोहळा या ठिकाणी अयोध्येमध्ये संपन्न होतोय. प्रभू श्रीरामाचे मंदिर या ठिकाणी आज लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडत आहे. भगवान श्रीरामाची मूर्तीची स्थापना, विधिवत पूजा अर्चा हिंदुस्थानचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी करत आहेत. हिंदुस्थानमधले सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या ठिकाणी विभाग क्रमांक 11च्या वतीने आपणा सर्वांचे लोकप्रिय खासदार आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब, या विभागाच्या दक्षिण मध्य मुंबईच्या संपर्क प्रमुख आदरणीय कामिनीवहिनी शेवाळे, या विभागाचे कार्यक्षम कार्यतत्पर विभाग प्रमुख अविनाशजी राणे साहेब, महिला विभाग प्रमुख वैती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग चेंबूर विधानसभेच्या वतीने आणि ही जी स्थानिक शाखा आहे 153 त्यांचे जे पदाधिकारी तुषार सामंत शाखा प्रमुख, त्यांची महिला आघाडी कडुताई यांच्या सर्व मेहनतीने, या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने, महिला पुरुष यांच्या वतीने हा उपक्रम आज या ठिकाणी आम्ही साकार करत आहोत. घाटला खारदेवनगर वासियांना याची देही याची डोळा हा कार्यक्रम, हा अभूतपूर्व सोहळा दाखवण्याचं, प्रक्षेपण करण्याचं काम या विभागाच्या वतीने, शाखेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत. मी आपल्या सर्वांना सांगेन की आजच्या या भूतपूर्व सोहळ्याचं प्रक्षेपण तर होतच आहे, परंतु या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये, जसं दिवाळीचं वातावरण असतं आहे, सगळं हिंदूमध्ये जो जोश निर्माण झाला आहे हिंदू बांधवांमध्ये, हिंदुस्थानमध्ये, तो जोश या ठिकाणी आम्हाला मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, अखंड देशामध्ये दिसतो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज सुट्टी जाहीर केलेली आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली युती सरकारच्या माध्यमातून चांगलं काम होतं आहे आणि हा भूतपूर्व सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आम्ही सर्व भाग्यवान आहोत. याची देही याची डोळा या ठिकाणी आम्हाला ते पाहायला मिळतंय आणि अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी घाटला खारदेवनगरमधील समस्त हिंदू बांधवांसाठी केलेली आहे. सोहळा इथे तुम्ही लोकांसाठी हे केलं प्रक्षेपित, काय सांगणार याबद्दल? नाही, खरोखर खरे म्हणलात तर खूप आनंदाची गोष्ट आहे. हे महाराष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज या लोकार्पण सोहळा केलेला आहे. आज इथून आम्ही तर 30,000 दिवे वाटले. त्याच्या अगोदर असं कोणताच कार्यक्रम किंवा कोणताच दिवाळी देखील साजरी झाली नव्हती. असं एवढा मोठा हा जल्लोष साजरा केलेला आहे प्रत्येक विभागामध्ये. आणि नरेंद्र मोदी साहेबांचे खरोखर खूप खूप आभार, मुख्यमंत्र्यांचे, एकनाथ साहेबांचे, आमच्या आणखी विभाग प्रमुख अविनाश राणे, खासदार आमचे राहुल शेवाळे साहेब यांनी आज ही एवढी मोठी स्क्रीन लावून सर्व विभागातील नागरिकांना त्याचा आज आनंद घेताना आज संपूर्ण भारतवर्षासाठी आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे. तसेच आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. यासाठी की 500 वर्षाचा जो वनवास होता, या लढ्यामध्ये अनेक तरुणांनी असतील, वृद्धांनी असतील, आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या मंदिर उभारणीसाठी आपलं प्राण देऊन, रक्ताचं बलिदान देऊन आज देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात आज राम मंदिराचं लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. तसेच आज त्यांच्या शुभ हस्ते आज प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. आजच्या दिवशी संपूर्ण भारतवर्षामध्ये आज एक मंगल दिवस म्हणून साजरा केला जात आहे. लोकांच्या मनात आज घराघरात खरी दिवाळी साजरी कशी असावी त्याचा संपूर्ण जग बघत आहे. तसेच 500 वर्षाचा वनवास हा फक्त प्रभू श्रीरामाने नाही भोगला, तर हा संपूर्ण देशांनी, भारतवर्षाने, भारताच्या प्रत्येक नागरिकांनी हा जो वनवास हा भोगलेला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जे दिवे लावले आहेत, ते देवाची पूजा केली आहे, हा प्रत्येक आता येणाऱ्या पिढीसाठी
प्रभू श्री रामाचा आदर्श हा आमच्या सगळ्यांसाठी एक आदर्शच असेल. आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलेले आणि देशवासीयांना खूप अभिमान नरेंद्र मोदी साहेब असतील, कारण आज त्यांनी हे पवित्र काम करण्यासाठी जी अपार मेहनत घेतली, अनेक संकटांना सामोरे गेले, देश साजरा करतोय. कुठेही न थांबता त्यांनी हे मंदिर लाखो वर्षानंतर दिवाळी खऱ्या अर्थाने आपण साजरा करतोय. आणि आजची जी पिढी आहे हिंदुस्थानातील सौभाग्यशाली आहे की त्यांना हे बघायला मिळतंय की रामचं मंदिर निर्माण झालेलं आहे. गौरवाचा दिवस आहे. स्वप्न होता सर्वांमध्ये बाळासाहेब हर्षोल्लास, प्रत्येक आनंदाचं नागरिकांना वातावरण देशवासियांना जो आहे. हे स्वप्न वातावरण दिलेला तो माननीय पंतप्रधान एकत्र आणण्याचं, नरेंद्रजी मोदींजींनी साकार केलेलं आहे. आणि भावना व्यक्त प्रत्येक करतो. देशवासीला आज हिंदू असो मुस्लिम असो प्रत्येकाला दिवाळी साजरा करावीशी वाटते. आणि खऱ्या अर्थाने देशवासी ही दिवाळी साजरा करतायत. हे बघणारी आपली पिढी खूप खूप म्हणजे लाखोत अशी एखादी पिढी येते ज्याला हे सौभाग्य मिळालं आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. छवि है उनके हाथ में